अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्या. खासदार निलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अहिल्यानगर प्रतिनिधी. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी तालुक्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे हतबंब परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमधील पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. खासदार लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे की कपाशी, सोयाबीन, उडीद, बाजरी तसेच भाजीपाला यांसारखी सर्व हंगामी पिके अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 2 ते 3 फूट पाणी साचल्याने उभी पिके कुजू लागली आहेत. सततच्या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या शेतावर तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढे नाले भरून वाहत असल्याने वाड्या वस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते वाहून गेले आहेत. शाळकरी मुले, शेतकरी व ग्रामस्थ यांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यावर दुहेरी संकट कोसळले आहे. पिके नष्ट होऊन उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे खासदार लंके यांनी मागणी केली आहे की सर्व तालुक्यातील शेती पिकांचे व सार्वजनिक सुविधांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत मिळावी. पूर सदृश व धोकादायक ठिकाणी आवश्यक त्या यंत्रणांची तातडीने मदत पोहोचवावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.